चला तर आज मी बनवत आहे कांद्याच्या पातीचे वडे. तसे तर आज मला कांद्याच्या पातीचे मुठ्ठे बनवायचे होते, पण अहो ना कांद्याच्या पातीचे वडे आवडतात, तर म्हटलं चला आज त्यांच्या आवडीचे वडेच बनवून घेऊया. तर कोणी कोणी या कांद्याच्या पातीला कांद्याची चोप सुद्धा म्हणतात. तर इकडे 2-4 पाण्याने मी स्वच्छ छान चोप धुवून घेतली आणि चोप धुवून नाही तर अशी छान बारीक चिरून घेतलेली आणि त्यामध्ये मिरची आणि कोथिंबीरचा असा पेस्ट टाकलेला आणि पेस्ट टाकत नाही तर त्यामध्ये छान ओवा टाकून घेतला, चवीनुसार मीठ, हळद आणि त्यामध्ये जेवढं तांदळाचं पीठ लागते त्यामध्ये तेवढं तांदळाचं पीठ टाकून घेतलं. तर यामध्ये मी 2 वाटी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आणि बघा छान असा गोळा बनत नाही तर छोटे छोटे असे वड्यासाठी गोळे बनवून घेतले. लगेच एका प्लॅस्टिकवर छान एक गोळा ठेवलेला, कारण की आम्हाला जाड वडे आवडत नाही तर छान असे चपटे वडे बनवून घेतो, त्यामुळे आपले वडे छान असे कडक होतात. तर इकडे छान सगळे एक एक करून मस्त वडे बनवून घेतले आणि वडे गरम होत नाही तोपर्यंत छान तेल गरम व्हायला ठेवलेलं. तेल गरम होत नाही तर मस्त मग एक एक करून आपले कांद्याचे चोपीचे वडे टाकलेले. तर बघा मस्त छान आपल्या कांद्याच्या चोपीचे म्हणा नाही तर पातीचे वडे तयार झाले.